जातीवाद आणि गुन्हेगारींच्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत असलेला बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण ठरलंय केज येथील विलास घुले हत्या प्रकरण. या हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव समोर येत असल्यानं आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगू लागलेली आहे. काल पोलीस पोलीस स्टेशन समोर मृतदेह समोर ठेवून जोपर्यंत त्या मुलाचं नाव पोलीस FIR मध्ये नोंदवत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका त्या गावकऱ्यांनी घेतलेली होती. आणि त्यानंतर जे आहे काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष देऊन SP-ना आदेश दिला आणि त्या मृत तरुण आहे घुले यांच्या भावाचा जबाब घेऊन पुरवणी जबाब घेतल्यानंतर जे आहे काल रात्री अत्यंत उशिरा जे आहे त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काय आहे केजमधलं विलास घुले हत्या प्रकरण, आतापर्यंत नेमकं काय झालंय आणि खासदाराच्या मुलाचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये का समोर येत आहे, पाहूया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय न्यूज टापू. सर्वात आधी काय घडलं होतं 20 जूनला हे आपण बघूयात. विलास घुले याचं केज बीड मार्गावर खडकी फाटा या ठिकाणी एक हॉटेल आहे ज्याचं नाव आहे गावकरी. याच हॉटेलमध्ये ते जे आहे ते हॉटेल चालवण्याचं काम करतात. 20 जूनच्या संध्याकाळी 7:30 वाजता विलास घुले, त्यांचे मित्र उमेश माने, उमेश चाळक आणि इतर हे त्या गावकरी हॉटेलवर बसलेले होते. तिथे एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली आणि त्या गाडीमधून काही लोक उतरले. त्या लोकांचे आयडेंटिटी जी आहे ते सांगण्यात आली. त्यांचं नाव आहे बाबासाहेब कदम, त्यांचा भाऊ मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड आणि इतर काही जण जे आहेत ते त्या ठिकाणी उतरले. आणि ते सर्वजण उमेश माने जे विलास घुले सोबत होते त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला शिवीगाळ करू लागले. बाबासाहेब कदम यानं उमेश मानेवर आरोप केला की तू माझ्या बायकोचा नाद सोड, अन्यथा तुला मी 10 वेळा सांगितलं, तू ऐकलं नाहीस, तुझा मी आज मर्डर करतो. त्या भीतीने तो उमेश माने नावाचा व्यक्ती जो आहे तो केजकडे आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला आणि सगळेजण जे पांढऱ्या स्कॉर्पिओमधून आले होते ते त्यांच्या पाठीमागे पळू लागले. उमेश माने याचं भांडण सोडवण्यासाठी, त्याला वाचवण्यासाठी जो हॉटेल चालक आहे, ज्याचं ते हॉटेल होतं गावकरी नावाचं, ते विलास घुले जो आहे तो त्यांच्या मागे पळू लागला आणि उमेश मानेला वाचवण्याचा प्रयत्न तो करू लागला. पण उमेशला वाचवण्यासाठी तो मध्ये गेल्यानंतर तू आमच्यात का पडतोस असं म्हणत समर्थ बियर बारजवळ त्या विलास घुलेंना पकडण्यात आला आणि तिथे रामेश्वर गायकवाड या व्यक्तीनं आपल्याजवळील चाकूनं त्याला भोसकलं. यामध्ये विलास घुले जो आहे तो गंभीर जखमी झाला आणि तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात गेल्यानंतर 21 जूनला रविवारी दुपारी विलासचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे. विलास घुलेला दवाखान्यात नेत असताना त्याच्या भावाला मला मारताना ते सौरभ सोनवणेचं नाव घेत होते असं त्या विलास घुलेनं त्याच्या भावाला सांगितलं होतं. सौरभ सोनवणे म्हणजे बजरंग अप्पा सोनवणे जे बीडचे खासदार आहेत राष्ट्रवादीचे, त्यांचा मुलगा आहे आणि त्याचं नाव घेत होते असं त्याने जबाब जो आहे तो दिला. एका वृत्त मीडियाने जे आहे ते ह्या संदर्भातलं जे विधान आहे ते घेतलेलं होतं आणि त्या माहितीनुसार असं सांगण्यात आलं की त्याने नाव घेतलं होतं. परंतु मग खासदाराच्या मुलानं हस्तक्षेप केला असं ते जे आहे गुन्हे दाखल होणे याच्यासाठी दबाव टाकण्यात आला असं सुद्धा मृत जी व्यक्ती आहे त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. बाबासाहेब कदम हा जो आरोपी आहे त्याने सर्वात आधी धमकी दिलेली होती आणि त्यानंतर सगळं जे काही प्रकरण चालू आहे, काल अगदी विधानसभेमध्ये सुद्धा या प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते उमटलेले पाहायला मिळाले. तिथले आमदार जे आहेत परळीचे धनंजय मुंडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि यामागचा खरा आका कोण आहे, ह्या संपूर्ण प्रकरण जे आहे ते प्रीप्लॅन मर्डर होता, ठरवून त्या मुलाला मारण्यात आलं असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. आणि नेमका कुणी फोन केला, कोणाच्या फोनमुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केलेला आहे असा जो आरोप आहे तो त्या ठिकाणी करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाची माहिती जी आहे काल मुख्यमंत्र्यांनी घेतली. OBC आंदोलक जे आहेत लक्ष्मण हाके हे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती मुख्यमंत्र्यांना केली. मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक बीडचे नवनीत कावंत यांच्यासह त्यांनी वार्ता केल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं की या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल, सखोल चौकशी होईल. पुरवणी जबाब रमेश घुले हे जे त्यांचा बंधू आहे त्यांचे जबाब घेण्यात आलेला आहे. त्या जबाबामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्यानंतरच पार्थिवावर टाकळी शिवारामध्ये जे आहे अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे. या संदर्भात जी दुसरी बाजू आहे ती खासदार सोनवणे यांनी सांगितलं आहे. त्यांनी सुद्धा माध्यमामध्ये प्रतिक्रिया केली आहे की या संपूर्ण प्रकरणात आमचा कुठेही संबंध नाही. जर आम्ही पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करतोय, आम्ही आमचे
कॉल डिटेल, CCTV फुटेज सगळं आम्ही पोलिसांना द्यायला तयार आहोत. आमच्यावर जाणून बुजून काही लोक आरोप करण्याचा प्रयत्न करताय. आम्ही जर या प्रकरणात दोषी असेल तर यामध्ये आम्हाला पाठीशी घालण्याचा किंवा माझ्या मुलाला पाठीशी घालण्याचं कुठलंही कारण नाही. जर यामध्ये तो दोषी आढळला तर त्याला नक्कीच शिक्षा जी आहे ती केली पाहिजे. परंतु काही लोक याला राजकारणाचा रंग देऊ बघता आहेत. यामध्ये कुणीही राजकीय रंग या संदर्भात देऊ नये. जी हत्या झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि यामध्ये पाठीशी आम्ही कुठल्याही आरोपीला घालणार नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती खासदार सोनवणे यांच्याकडनं देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात आता गुन्हा नोंद झालेले आहेत, म्हणजे त्यापैकी काही आरोपींना पकडण्यात आले, 3 ते 4 आरोपींना, आणि बाकीचे आरोपी जे आहेत ते फरार आहे. संपूर्ण सखोल चौकशी झाल्यानंतर यामध्ये नक्की कुणाचा हात आहे ते समोर येईल. परंतु याच उद्देशा म्हणजे ज्या पद्धतीच्या घटना समोर येतात त्यामध्ये बीड जिल्ह्यामधला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उंबरठ्यावर आलेला आहे. संपूर्ण प्रकरणावरच्या तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि न्यूज टापूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.